धर्म की. धन्यवाद. ओम नमः. बंधू, बराच वेळ झाला आपण सगळे अनेक मान्यवरांचे वक्तव्य ऐकत आहात. आता तुम्ही विचार करणार, एवढे सगळेजण सांगितले आता हे काय सांगणार आहे. कारण सध्या सगळ्यांच्याच पोटामध्ये कावळे ओढत असतील, माझ्या सोडून आणि स्वामीजींच्या सोडून. कारण तुम्हाला माहितीच असेल हे दोघे प्रसाद घेऊनच आले असते. असो, पण मी 24 आवरमधून 24 तासातून एकदाच प्रसाद ग्रहण करतो. एकदाच पाणी आणि एकदाच भोजन असतं. भले कोणताही मोसम असू दे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, है ना. तर बंधू, ती माझी आचारसंहिता आहे. आज आपण हिंदू संमेलन या कार्यक्रमामध्ये सगळे हिंदू बांधव एकत्रित आलेले आहात. अनेकांनी अनेक विषय आपल्या समोर ठेवले. भारती विश्वजननी, विश्वगुरु तर मांडलेलंच आहे आणि होणार यात तीळ मात्र शंका नाही. पण मी जननीचं संबोधन का देत आहे? कारण आपल्या घरामध्ये पहा, मातेच्या उदरामध्ये ज्यावेळेस पुत्र किंवा पुत्री जन्म घेत असते, मातेच्या उदरामध्ये आलेले असते, तिथून पासून शाळेमध्ये पोचवेपर्यंत संस्कार जर कोण करत असेल तर ती माता करत असते. आणि संस्कार कुठून प्रारंभ होत असतील तर ते मातेपासून संस्कार प्रारंभ होते. म्हणून पूर्ण विश्वाला संस्कार कोण देणार असेल तर ते भारत माता आहे. मी हे ठामपणे सांगू शकतो. बघा, माता फार त्यागमय आहे. मातेचे जीवन फार त्यागमय आहे. म्हणून मी सदैव मातेला प्रणाम करतो. बघा, 9 महिने उदरामध्ये आपल्या बालकाला वाढवते, 9 महिन्यानंतर जन्म देते, अन्नप्राशन करवते, चालायला शिकवते, बोलायला शिकवते. त्या बालकाजवळ सर्वात जास्त ही माता असते. नंतर शाळेपर्यंत बोट धरून घेऊन जाते आणि शाळेमध्ये नाव नोंदवत असताना आपल्या पतीचं म्हणजे त्या मुलग्याच्या वडिलांचं नाव नोंदवते. एवढं सगळं स्वतः करून आपल्या पतीला पुढं करते, वडिलांचं नाव लावते. म्हणून सर्वात मोठी त्यागाची मूर्ती कोण असेल तर ती माता आहे. संस्कार देणारी या विश्वामध्ये कोण असेल तर ती माता आहे. मी पुढं त्या विषयावर येईल. तत्पूर्वी अनेकतामध्ये एकता ही भारतीय संस्कृती आहे. काय? अनेकतामध्ये एकता. जरी जाती वेगवेगळ्या असल्या, शिकवण वेगवेगळं असलं, तरी आपण सगळे एक हिंदू आहे. या गोष्टीवरती आपला फोकस असणं गरजेचं आहे. पण इथं बसलेल्यांनी संत्री खाल्ले का? किती जणांनी खाल्ले? संत्री खाल्ले ना सगळ्यांनी? वरून दिसताना कसं दिसतं? भगवा दिसतं ना. सोलल्यानंतर आत वेगवेगळे फाके आहेत. सोलल्यानंतर आत वेगवेगळे फाके आहेत, परंतु रिप्रेझेंटेटिव्ह दिसताना ती संत्री एक आहे. तिचा कलर भगवा आहे. आपण सगळे हिंदू एक आहोत. आत जरी जाती धर्म वेगवेगळे असले तरी एक हिंदू एकत्र आहोत. असं राहणं गरजेचं आहे. आज आपल्याला त्या गोष्टीची फार मोठी गरज आहे. मला वक्त्यांनी सांगितलं की तुम्ही एक अर्धा तास बोला, टेन्शन घेऊ नका, अर्धा तास मी बोलणार नाही. विचार भरपूर करून आलेला, हे बोलायचं ते बोलायचं, परंतु वेळ आता फार कमी आहे. मी जास्त बोलणार नाही. मग प्रश्न पडतो, तुम्ही सगळ्यांना असं वाटत असेल, अरे
जैन साधू हिंदू धर्माविषयी काय सांगतील? काय सांगते हिंदू धर्माविषयी? तुम्ही विचार करत असाल हिंदू कोण आहे? जो शिवजी को मानते वो हिंदू है, जो राम जी को मानते वो हिंदू है, जो पंच महाभूति को मानते वो हिंदू है. और आप? काही जैन लोकांना हे प्रश्न पडले असतील, स्वामीजी हिंदू समाजावरती काय बोलणार? सगळ्यांची जी बुद्धीमध्ये शंका आहे ती शंका दूर करतो. मी स्वतः एक हिंदू आहे, ही गोष्ट मी अभिमानाने सांगतो. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माला बघितलेलं आहे. मी देखील माझ्या दृष्टिकोनातून धर्माला बघितलेला आहे. हिंसा से दूर है वो हिंदू है और मैं अहिंसक हूं, इसीलिए मैं भी हिंदू हूं. शिवजी को मानते हैं? जरूर, शिवजी को भी मानता हूं. क्यों? क्यों? शिव इस शब्द का अर्थ है मोक्ष, और मैं मोक्ष की ओर जाना चाहता हूं, इसीलिए शिव जी को मानता हूं. अब प्रश्न है, राम जी को मानते हैं? प्रश्न है, क्या स्वामी जी मुझे ये प्रश्न किसी ने किए हैं इसलिए इसका उत्तर मैं दे रहा हूं. हिंदी समजतं सगळ्यांना? राष्ट्रभाषा आहे, भारताची मुख्य भाषा हिंदी यायलाच पाहिजे सगळ्यांना. मराठी मातृभाषा आहे, गौरव अभिमान गौरव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हिंदी देखील येणं गरजेचं आहे. राम जी को मानते हैं? अवश्य, क्यों नहीं मानता. रा से ऋषभदेव, म से महावीर, 24 भगवान जिस नाम में एकत्रित है वे हमारे राम जी है. सियावर रामचंद्र की. बंधु, इसीलिए मैं कहता हूं, याच्यासाठी मी सांगतो, दुसऱ्यांनी दिलेल्या नावाला गौरवित करू नका, नावाला पुढे आणू नका. स्वतःपासून निर्माण झालेल्या नावाला पुढे आणा. कधीही आपल्याला आपली संस्कृती जपा. परकीयांची संस्कृतीला कधीही आत्मसात करू नका. दुसऱ्यांनी दिलेलं नाव इंडिया आहे, स्वतःचं नाव भारत आहे. याच्यासाठी भारत याच नावाला आपण पुढे घेऊन जाऊया, कारण एक दिवस हाच भारत विश्वगुरु बनणार आहे आणि तो दिवस दूर नाही, तो दिवस फार निकट आहे. बंधू, राम जी कौन थे पता है? कौन थे राम? इक्ष्वाकु वंश में जन्मे थे राम. कौन थे राम? इक्ष्वाकु वंश में जन्मे थे राम. कौन थे राम? रघु जी के कुल की शान थे राम. कौन थे राम? दशरथ जी के अभिमान थे राम. कौन थे राम? कौशल्या जी के नंदन थे राम. कौन थे राम? अयोध्या जी के महाराज थे राम. कौन थे राम? लक्ष्मण के बंधु थे राम. कौन थे राम? सीता जी के प्राण थे राम. कौन थे राम? दशरथ के वचनों के पालन करता थे राम. कौन थे राम? 14 साल वन में थे राम. कौन थे राम? शबरी के आधार जीवन थे राम. कौन थे राम? हनुमान जी के भक्ति के भजन थे राम. कौन थे राम? वाल्मीकि जी के रामायण थे राम. कौन थे राम? रविसेन जी के पद्म पुराण थे राम. कौन थे राम? हम भक्तों के भगवान थे राम. हम भक्तों के भगवान है राम. हम भक्तों के भगवान बने रहेंगे राम. राम नाम की माला के मोती नहीं थे, राम जीवन के ज्योति थे, और राम जीवन के ज्योति है. बस राम नाम की माला नहीं गिनना, वो माला के मोती नहीं थे, जीवन के ज्योति थे, और जीवन की ज्योति बने रहेंगे राम. आजकालच्या परिस्थितीमध्ये रामचरित्र वाचणं फार गरजेचं आहे. रामायण वाचणं गरजेचं आहे. नाहीतर आजकालचे पुत्र एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून वाटणी मागायला निघतात आणि आपल्या वडिलांनी दिलेलं 14 वर्षाचं वनवास देखील हसतमुख स्वीकार करणारे आमचे प्रभू श्री रामचंद्र होते.
छोट्या मोठ्या गोष्टींवरून माझी वाटणी मला द्या असे म्हणणारे देखील पुत्र आहेत, आणि ते पुत्र आपल्या माता पित्याला सांभाळण्याला नकार देतात. पण वनवास भोगणारा देखील एक पुत्र होता, या गोष्टीची जाणीव आपल्या पुत्रांना अवश्य करून द्या. परिवारामध्ये अशा प्रकारचे संस्कार देणं फार गरजेचं आहे. एक पिताच्या वचनाचे पालन करणारे राम होते. एक बंधूवरती वात्सल्य, भरतवरती देखील तेवढंच वात्सल्य, आणि लक्ष्मणवरती तेवढंच वात्सल्य, आपल्या सगळ्याच बंधूंवरती समान वात्सल्य ठेवणारे, समान प्रेम ठेवणारे ज्येष्ठ भ्राता राम होते. मर्यादा पुरुषोत्तम राम होते आणि विश्वव्यापी राम होते. वनामध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी हे बघितलं नाही की शबरी कोणत्या जातीची आहे, पण शबरीची भक्ती बघून शबरीचे फळ स्वीकार केले. ते आमचे राम होते. म्हणून राम विश्वव्यापी आहेत. राम फक्त एका धर्माचे नव्हे तर पूर्ण विश्वाचे भगवान आहेत. म्हणून श्री रामचंद्रांना आज प्रत्येक व्यक्ती गौरवानं स्मरण करतो. पूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीला फार मोठा सन्मान आहे. सनातन संस्कृतीला फार मोठा सन्मान आहे. मी आज येता येता एक गाडीमध्ये छोटीशी कविता लिहायची प्रयत्नच करत असतो मी नेहमी. सनातन में नारी को सम्मान क्यों, सनातन में नारी को सम्मान क्यों, यह प्रश्न किया जाता है. आज मला आनंद वाटला की सुरुवात एका नारीपासून झालेली आहे. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये मी आनंदाने बघितलो की वातावरण शुद्ध करणारी तुलसीला देखील आपण मस्तकावरती घेऊन इथपर्यंत येत होता. सुरुवात देखील नारीपासूनच आहे. कलशामध्ये मस्तकावरती कलश ठेवून येणारी देखील नारीच होती. बरोबर आहे ना. म्हणून सनातन में नारी को सम्मान क्यों, नारी को धिक्कार करने वाले सुनो, नारी को धिक्कारने वाले सुनो, नारी नारी मत कोसो, नारी रत्नों की खदान, क्योंकि नारी से ही जन्मे हैं राम कृष्ण महावीर भगवान. नारीच नसती, जर नारीच नसती, जर कौशल्याच नसती तर राम कुठून आले असते. जर यशोदा आणि देवकी नसती तर कृष्ण कुठून आले असते. जर त्रिशूळा नसती तर भगवान महावीर कुठून आले असते. आणि जर माझी जिजाऊ नसती तर शिवबा कुठून आले असते. आणि जर शिवबाच नसते आणि तुम्ही आम्ही इथं या भगव्यासमोर बसलोच नसतो. आज हा भगवा आहे आणि तुमच्या मस्तकावरती भगवा आहे आणि माझ्या अंगावरती भगवा आहे. ते माझ्या शिवाजी राजांच्या मुळे आहे. बंधू, तुम्ही कधीतरी कारण प्रसंगी भगव्या टोपीला मस्तकावरती धारण करता. आज इथं बसलेल्या किती लोकांनी मस्तकावरती भगव्याला धारण केलेलं आहे. आनंद वाटला का हो तुम्हाला? खरं बोला, आनंद वाटला ना? चांगलं वाटतंय ना? वाटतंय की नाही? जरा जोरात बोला ना, माझं कानपूर लाईन बंद आहे. वाटतंय ना तुम्हाला? आज एका दिवसासाठी संध्याकाळी 6 वाजेपासून 8-9 वाजेपर्यंत भगवा टोपी आपल्या मस्तकावर घातल्यावर एवढा आनंद वाटतोय. माझ्या जीवनापर्यंत मी भगव्याला स्वीकारलंय. मला किती आनंद वाटत असेल आणि हा भगव्या झेंड्याला बघून मला किती आनंद वाटत असेल. असा प्रत्येक व्यक्तीला तो आनंद वाटणं गरजेचं आहे. महिलांचं कौतुक केलं. इंजेक्शन पण द्यायलाच हवं ना. तयार आहात ना? आहात ना? कटू बोलतो पण सत्य बोलतो. संस्कृतीचं जपन फक्त आणि फक्त तुमच्याकडूनच होणार आहे, इतरांच्याकडून नाही. संस्कृतीचा विनाशाचे कारण बनू नका. संस्कृती जपण्याचे रक्षक बना. संस्कृतीला भक्षक बनवू नका. माता भगिनींना निवेदन आहे. मान्य आहे आजचा जो काल आहे हा
फास्ट फॉरवर्ड काल आहे, परंतु या कालामधील देखील का हो माझ्या जिजाऊच्या मस्तकावरती मोठा कुमकुमचा टिळा होता. कुमकुम लावताना काय विचार करताय आपण इथं बसलेल्यानी? काय विचार करताय? कुठेतरी छोटीशी टिकली लावल्या म्हणजे विषय संपला. हा महिलांचा विषय आहे, बोललं तर चालेल ना? चालेल ना? माझ्या पतीचं आयुष्य मोठं राहावं त्याच्यासाठी मस्तकावर ठसार कुंकू लावणारी माझी जिजाऊ होती. म्हणून शिवबांसारख्या पुत्राला जन्म दिली. शिवाजीराजांचं देखील जीवन जास्त राहावं यासाठी माझी शिवाजी महाराजांची पत्नी कोण? तिच्या देखील मस्तकावरती ठसार कुमकुम होतं बंधू. साईबाई, होय ना बंधू भगिनी? ही आपली संस्कृती आहे. संस्कृती सोबत विज्ञान देखील आहे. आज्ञा चक्रावरती तुम्ही कुमकुमचं चक्र जर लावला तर आपलं आज्ञा चक्र सदैव पॉझिटिव्ह राहील, सदैव ऊर्जावान राहील. आपल्या समोरून येणाऱ्या कपाळ उघडा असणाऱ्या व्यक्तीला रणरागिणीचा जो कपाळावरचा टिळा पाहून आणि डोळ्यामध्ये धगधगती ज्वाला पाहून त्या व्यक्तीला मान खाली घालावंच लागेल आणि समोरून जावंच लागेल. फक्त एवढं करा माता हो, तुमच्याकडे वाकड्या नजरेनं कोणी देखील बघणार नाही. बंधू यांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा ह्या मुलींना दिलंच पाहिजे, अवश्य दिलं पाहिजे. संस्कारासोबत शस्त्र चालवण्याची शिक्षा दिली पाहिजे. आणि आपल्या मुलीला एवढं सक्षम करा, एवढं सक्षम करा, मनाने देखील. शस्त्राने तर सक्षम कराच, पण आजची परिस्थिती तुम्हाला किती माहिती आहे? मला माहिती. माझ्याकडे रोज एक नवीन प्रश्न येऊ लागलेले आहेत की काहीतरी दोरा बांधून वशीकरण करून आपल्या मुलींना, आपल्या हिंदू मुलींना परधर्मामध्ये ओढून खेचून घेऊन गेलं जातं. ती मुलगी त्या धाग्या दोऱ्यापासून बळी पडून दुसरीकडे गेली जाते. काय असतो? 10 बाय 10चं घरही नसतं. माझ्याजवळ अनेक मुली येऊन रडतात. आज समाजातले हे विदारक दृश्य आहे. काही दिवसानं चोरून लपून येऊन रडतात. त्यावेळी वेळ गेलेली असते. याच्यासाठी आपल्या मुलींवरती संस्कार चांगले ठेवा. आपली मुलगी विश्वासू आहे, परंतु थोडंफार टेस्ट करणं देखील, प्रत्येक महिन्यातून एखादं टेस्ट करणं देखील गरजेचं आहे. ते आपल्या संस्कृतीला जपते की नाही हे फक्त माता भगिनीच करू शकतात. आपल्या ज्या सुना आहेत ना, 2-4 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वीच एक घटना आहे. घरामध्ये सासरे सिगारेट ओढत होते. मग सुनबाईने विचार केला सासूबाईंना सांगावं, सासूबाईंना सांगून त्यांची सिगारेट सोडवावी. हिम्मत नसते हो, डायरेक्ट कसं बोलणार सासऱ्यांच्या सोबत. सासूबाई म्हणले, हां मी काय नाही बाई, मी घाबरते त्यांना. एखादं साडी न घेता सासरा आला तर त्या सासऱ्यासोबत भांडायला घाबरणार नाही. सासूबाई दिवाळीला साडी का आणला नाही म्हणून हे विचारणार हिमतीनं, पण आरोग्याची काळजी कोण घेणार हो? मी काही नाही. मुलाला सांगितलं म्हणजे त्या सुनबाईनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, सांगा थोडे सासरे बुवांना. तर ते म्हणलं, आमच्या वडिलांसमोर आम्ही कोणीही बोलत नाही. चांगल्या गोष्टी सांगायला हिम्मत असावी लागते आणि ती करावी पण लागते. शेवटी सुनबाईने हिम्मत बांधली आणि सासऱ्यांना सांगितलं की पिताजी, बाबा आपण सिगारेट ओढता यांना आपल्या शरीराला घातक आहे आणि तुम्ही ओढू नका. सासरे लाजले. 2-4 दिवस घरात नाही, बाहेर जाऊन ओढायला चालू केले. मग त्याचं औषध विचारण्यासाठी माझ्याकडे आले. माझ्याकडे फार वेगवेगळे औषधं विचारले येतात लोक आणि मला जमेल तसलं औषधं देतो हो मी. मग आल्यानंतर सोबत येताना लहान मुलग्यालाही घेऊन आलेलं त्यांच्या. मग म्हटलं घरात सासऱ्यांच्या जवळचं व्यक्ती कोण? मला उत्तर अपेक्षित होतं सासू,
पण सुनबाईंनी सांगितलं सासऱ्याचा जवळचा व्यक्ती म्हणजे माझा मुलगा, सासऱ्यांचा नातू. बरं ठीक आहे म्हणलं. मग म्हणलं तुमचं काय काम नाही आहे, तुम्ही बाजूला व्हा. मुलाला जवळ घेतलं, मुलाला जवळ घेऊन सांगितलं, बघ तुझे आजोबा तुला मोठे होईपर्यंत पाहिजेत का लवकर जावे असं वाटतं? तो म्हणला निश्चित माझे आजोबा मला मोठे होईपर्यंत पाहिजेत, मी मोठा होईपर्यंत माझे आजोबा पाहिजेत. तर मग एक काम करावं लागेल. सांगा. ते सिगारेट ओढले ना तर लवकर जातील. मग काय करायला लागेल? एक काम करायचं, ज्या ज्यावेळी ते सिगारेट ओढताना दिसतात ना त्यावेळी त्यांच्या खिशातली एक 100ची 500ची जी काही मोठी नोट असेल ती घ्यायची आणि मधनं फाडायचं. हा एक्सपेरिमेंट केला त्यांनी आणि सासऱ्यांचं सिगारेट बंद झालं हो. इथं असलेल्या मुलांनी देखील स्वामीजी म्हणले आपल्या मुलांनाच आपण पाठवतो तंबाखूची पुडी आण जा, सिगारेट घेऊन ये जा. आपलं जीवन तर आपण धोक्यात घालतच आहे, सोबत पुत्रांचंही मुलांचंही जीवन आपण धोक्यात घालत आहे. याच्यासाठी संस्कार जपणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला जगत जननी म्हणलेलं आहे. कशा पद्धतीनं ते सांगतो. शिवजी के संग पार्वती जी को भी पूजा जाता है. फक्त हिंदू संस्कृतीमध्येच महिलांना सन्मान आहे आणि पूजन आहे, लक्षात द्या. हिंदू संस्कृती सोडून बाहेर जाऊ नका. शिवजी के संग पार्वती जी को भी पूजा जाता है, राम पिता तो सीता को भी माता माना जाता है. लक्ष देताय ना, कळतंय ना सगळ्यांना? शिवजी के संग पार्वती जी को भी पूजा जाता है, राम पिता तो सीता को भी माता माना जाता है. कृष्णा जी के राधा के चरणों में माता झुक जाता है, माँ भवानी के तलवार से शिवाजी को भी जीत मिल जाता है. मरुदेवी और त्रिशला जी को जगदम्बा माना जाता है, गाय को भी गौ माता माना जाता है. पूरे विश्व में भारत देश को ही बस माता माना जाता है और किसी देश को माता नहीं माना जाता, भारत को ही बस माता माना जाता है. मातृत्व प्रधान संस्कृती आपली आहे आणि ती जपणं फार गरजेचं आहे. वेळ फार होत चाललेला आहे. सावित्रीबाईंच्यामुळे तुम्ही शिक्षण घेता, शिक्षणाचा दुरुपयोग करू नका. मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करा आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर जाऊन भारताला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला गौरव, विशेष महिलांना गर्व असणं गरजेचं आहे, कारण सर्वत्र महिला पुढे आहेत. आज भारताची राष्ट्रपती देखील कोण आहे? कोण आहे? माताच आहे ना? कोण आहे? स्त्रीच आहे ना? द्रौपदी मुर्मू आहे बंधू. याच्यासाठी भारतीय संस्कृती महान आहे. महिलांना सदैव पुढे ठेवते आणि महिलांचं रक्षण देखील करते. आणि ती भारत माता, यांनी सांगितलं भारत मातेचं फोटो घरामध्ये असणं गरजेचं आहे. फोटो तर असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर तुमचं शब्द खोडत नाही आहे, पण एक सेंटेन्स बोलतो. मोबाइल से निकाली हुई फोटो कभी भी डिलीट हो सकती है, आंखों के द्वारा दिल में उतारी फोटो कभी डिलीट नहीं होती. इसलिए हर फोटो को आंखों से दिल तक उतारो और अपना जीवन धन्य करो. बोलण्यासारखं बरंच काही आहे, मी बरंच काही लिहून देखील आणलेलं, पण समय फार होत आहे. पुन्हा कधीतरी भेटू आणि पुन्हा विश्वव्यापी भारताची चर्चा एका तासामध्ये होत नाही, कारण विश्वव्यापी भारत आहे. सागराची शई केली तरीही आणि पूर्ण धरतीचं कागद केलं तरी देखील भारताची गुणगौरव गाथा, हिंदुत्वाची गुणगौरव गाथा संपणार नाही. असं अतांग गौरव माझ्या भारताचा आहे आणि माझ्या हिंसेपासून दूर असलेला सदाचारपूर्वक जीवन जगणाऱ्या हिंदू धर्माचा आहे. त्याच्यासाठी एका तासात कधी वक्तव्य पूर्ण होत नाही. प्रसंग पडला तर पुन्हा एकदा चर्चा करू. मी प्रयत्न करत असतो. जे काही चांगलं आहे ते माझ्या गुरुजनांच्या कडून आलेलं आहे आणि जे काही चुकीचं आलेलं आहे ते माझ्याकडून आलेलं आहे. चुकीमध्ये सुधार अवश्य होत असतो, हीच भावना ठेवून जेवलो. भारत माता की जय. जोरात बोला ना, जेवायला मिळणार आहे सगळ्यांना. भारत माता की जय. वंदे मातरम.